ॲरॉन कुलनचा 5-0 असा पराभव केला आहे. आणि आता पाऊस. आसाममधील पूर परिस्थिती अद्याप गंभीर असून 1 लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पुराचा सर्वाधिक फटका शिवसागर, चरईदेव आणि जोरहाट या जिल्ह्यांना बसला आहे. आत्तापर्यंत 14 जण दगावल्याचं वृत्त आहे. पुराच्या एकूण बळींची संख्या 61वर पोहोचली आहे. अनेक ठिकाणी मदत आणि पुनर्वसन मोहीम सुरू असून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं आहे. दरम्यान गुजरातमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात राज्यातल्या 265 तालुक्यांना त्याचा फटका बसला आहे. 5 जण दगावल्याची माहिती आहे. मुसळधार पाऊस, पूर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय तटरक्षक दलानं नागरी प्रशासनाच्या समन्वयानं 11 बचाव मोहिमा राबवल्यात. आतापर्यंत 40,000हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. चिनाब नदी दुथडी भरून वाहत आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा.